तारखेला मग एल्गार जरांगी पाटलांच्या बाबतीमध्ये अर्वाची शब्दामध्ये आणि त्यांच्या एकंदरीत आंदोलनाची उडवली पण या एल्गार भूमिका म्हणण्यापेक्षा मत काय असणार आहे? आता ते महाएल्गार मेळावा तुम्ही म्हणता, आम्हाला ते मेळावा वगैरे काय वाटत कारण सांगतो तुम्हाला, आम्ही सोलापूरहून सांगलीसाठी कार्यक्रमाला जात होतो. रस्त्यामध्ये मला वाटतं 1 ते 1.5 एकरचं हॉटेल आहे, त्याचं मला नाव आठवत कारण आम्ही असे हजारो हॉटेल बघितले प्रवास. त्या हॉटेलवाल्याची इच्छा होती की पाटलांनी माझ्यापाशी थांबावं. मी सर्व ताफ्यातल्या लोकांना मी चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था करणार आहे, माझी विनंती आहे म्हणून त्याने रस्त्यावरच येऊन उभा टाकला हॉटेलवर. पाटील मग ठीक आहे म्हणले, त्याच्यासाठी एक अर्धा तास वेळ काढला आणि पाटील तिथं थांबले. तर मी सांगतो पाटील अर्धा तास थांबले तर मला वाटते त्या ठिकाणी एक 5 ते 10 हजार लोक जमले होते. तर 2 किलोमीटर रांगा लागल्या होत्या. पोलिसाची यंत्रणा तिथे कामाला लागली. ते रस्त्यावरची ट्रॅफिक काढून टोल नाक्याच्या ठिकाणी नेऊन लावावं लागलं. रस्ता सुद्धा बंद पडला. पाटील फक्त अर्धा तासासाठी थांबले नाश्ता जेवणासाठी. तर 10 ते 20 हजार लोक तिथे जमले असतील. इथं 500 ते 1000 लोक नव्हते. ह्याला आम्हाला मेळावा वगैरे आणि त्यांनी जे बोलतात, चांगला माणूस बोलतोय का सांगा बरं? ते ज्याच्याकडे बुद्धी कमी आहे तो अडाणी माणूस असं समजावं आपण, आणि ते जाणीवपूर्वक अडाणी आहेत. त्याच्यामुळं आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही आणि त्याचं काही वाटतही नाही. त्याच्यामुळे त्याच्याकडे बघण्याची किंवा त्यांचं पुन्हा पुन्हा नाव घेण्याची आम्हाला गरजही नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याचा फारसा विचारही करत नाही, लक्षही देत नाही. आणि त्याला मेळावा आम्ही जीवनात कधीही म्हणत नाही, कारण मेळाव्यासारखी परिस्थितीच नव्हती. मेळावा कशाला म्हणावं आणि कसा असतो हे जगानं या ठिकाणी नोंद घेतलेली आहे आणि जग त्या ठिकाणी अभ्यास करते पाटलाच्या आंदोलनावर, उपोषणावर. आणि मराठा समाज त्यांच्या एका हाकेला कसा जमा होतोय आणि कशा पद्धतीने या ठिकाणी समाजाची एकी आहे, एकच शब्द निघालेला कसा समाज पाळतो, शिस्त काय आहे याची जगानं या ठिकाणी दखल घेतलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्याचं काहीही वाटत नाही. या कालच्या वक्तव्यानंतर मी या ठिकाणी नेता वगैरे काही नाही. मी आहे मराठा सेवक आणि त्यामुळं माझी जी भूमिका आहे ओबीसीची याची तुम्हाला सांगतो, आम्हाला अतिशय निष्णात समाजातला अभ्यास झालेला आहे. कारण आम्ही खूप आंदोलनं बघितली, सभा बघितल्या, ओबीसीच्या बघितल्या. तर मला सांगतो तुम्हाला, तुम्ही जर मागच्या आंदोलन सभा बघितल्या, अशी एकही सभा नाही त्या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माचा माणूस जरांगे पाटलाच्या सभेला आलेला. प्रत्येक जाती धर्माचा माणूस सभेला येतो. हे जे 4-2 समाजामध्ये पैसे देऊन सोडलेले हे जे नेते आहेत, मला सांगा आता इथला कोणतरी नेता उभा टाकायला पाहिजे ना. पश्चिम महाराष्ट्रातून नेता मागवायचा आणि उपोषणाला बसवायचा. तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, मी 3 ठिकाणी बसवले एकाच चौकामध्ये. ते एकत्र बसू शकत नाहीत कारण गेल्या वेळेस एकत्र बसले, त्यांचे भांडणं झाले. त्याच्यामधला जो तो म्हातारा माणूस आहे फेटा बांधणारा, त्याच्या जागेत बसले, त्याला त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यांनी आता दुसऱ्याला घेऊन त्याच्या जागेत बसला, त्या दोघाला येऊ देत नाही म्हणला मी. त्या दोघांनी दुसऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये इकडे एकानं इकडे एकानं बसलेला आहे. त्यांची वास्तव परिस्थिती जर बघितली तर खूप अतिशय बिकट आहे. त्यांनी उगमेशीवर तांदूळ ठेवून आव्हानत आहेत. त्यांचं आंदोलन नाही, उपोषण नाही, त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायची सुद्धा गरज नाही, नाव सुद्धा घ्यायची गरज नाही. आणि आमच्या सोबत सगळा ओबीसी समाज आहे आणि आम्ही पण त्यांच्या सोबत आहोत. गावखेड्यामध्ये मला सांगा, प्रत्येक माणसाचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे आहेत. यांच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी, सरकारनं हे आंदोलन मोडण्यासाठी, हे डाग लावण्यासाठी, हे कुठंतरी या ठिकाणी दंगल घडावी आणि या ठिकाणी समाजाची अशांतता व्हावी, याच्यासाठी सरकारने रचलेला डाव आहे. आम्ही आणि ओबीसी बांधव या ठिकाणी गुण्यागोविंदानं प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक गल्लीमध्ये, शहरापर्यंत या ठिकाणी राहतो आणि ओबीसी समाजानं गैरसमज करून घेऊ नये. आणि माझी मराठा समाजाला पण विनंती आहे की ओबीसी समाजाला त्रास होईल असं वक्तव्य, कुठली पोस्ट या ठिकाणी, कुठली गोष्ट आपण करू नये.
त्यांचं 4 दिवसाचं असतं हे सगळं, पण आपणाला आयुष्य एका ठिकाणी काढायचं आहे म्हणून सर्व समाज बांधवांनी सलोख्यानं प्रेमानं या ठिकाणी राहायचे. आणि आम्ही मराठा बांधव कुठल्या जाती धर्माचं ओबीसीचं किंवा कुणाचंच आरक्षण मागत नाहीत, आम्ही घेत नाहीत. मला सांगा या धनगराचा काय विषय आहे, या वंजारी समाजाचा काय विषय आहे? त्यांचं वेगळं आरक्षण आहे. आमचं या ठिकाणी आम्ही मुळामध्ये कुणबी आहोत, आम्हाला वेगळं व्हायला जसं म्हणतो तसं वेगळं ठेवलेलं आहे. आमचं गॅजेट हैदराबादला आहे, आम्ही मुळामध्ये कुणबी आहोत. आम्हाला ते फक्त गॅजेट इथं आणायचे आणि त्याच्या आधारे आम्हाला नोंदी द्यायची, दुसरं आम्हाला काहीही पाहिजे नाही. आम्ही मुळातच ओबीसी आहोत. आणि समाज बांधवांना एवढंच मला आवाहन करायचे की आपण आपले जे जुने प्रेमाचे संबंध आहेत त्याच संबंधाने या ठिकाणी आपण राहायचंय. आजपासून सुरू झालेले उपोषण आमचे संघर्ष माननीय जरांगे पाटील हे ज्या दिवशी उपोषण थांबवतील सोडतील त्या दिवशी आमचं पण उपोषण सुटणार आहे. आणि उपोषणाचं स्वरूप असं असणार आहे, आजपासून आम्ही अन्नाचा त्याग केलेला आहे. अन्न फळ असं काहीच ग्रहण करणार नाही, फक्त पाणी तेवढं घेतलं जाईल. आणि आम्हाला न्याय भेटेपर्यंत आणि दादा उपोषण जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत आम्ही पण या ठिकाणी उपोषण सोडणार. मागच्या वर्षभरापूर्वीचा तुमच्या आरक्षण लढ्याचा सरकारकडून जेव्हा जेव्हा काही आश्वासन तेव्हा जरांगे पाटला आत्ताही एखादं समजा उद्या जेव्हा 2 दिवसामध्ये जर 8 जरांगे पाटलांचं नाही नाही, आता कसं आहे माहित आहे का, आपण एखाद्या शस्त्राला जर धार द्यायची म्हणलं त्याला गरम करावं लागतं, थोडं पाणी टाकावं लागतं, आणखी गरम करावं लागतं, थोडं पाणी टाकून थंड करावं लागतं, त्याला धार द्यावी लागते. तशा पद्धतीनं काही दिवस उपोषण करावं लागतं. सरकारचं आश्वासन आल्याच्या नंतर थोडे दिवस थांबावं लागतं. त्या आश्वासन दिलं त्याची 100% जरी पूर्तता झाली नसेल 10% तरी ते काही ना काही आम्हाला भेटलेलं आहे. आतापर्यंत 57 लाख लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहेत. आता मला वाटते क्लास 1 पर्यंतचे काही अधिकारी पाटलाला भेटायला आले. कालच आमच्या लातूर जिल्ह्यातला एक डॉक्टरला लागलेला आहे. अशा पद्धतीचं काही ना काही आम्हाला भेटलेलं आहे. त्याच्यामुळं आश्वासन दिल्याच्या नंतर ते काय निर्णय घ्यायचा, थांबायचं का पुढं आंदोलन उपोषण करायचं, तो सर्वस्वी निर्णय हा पाटलांचा आहे. त्यांनी जे सांगतील ते आम्ही पुढे करणार आहोत. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज रात्री अगदी 12 वाजता आपण त्या उपोषणाला सुरुवात आहे. त्या उपोषणाच्या अनुषंगाने काय भूमिका काय बोलतात? पहिल्यांदा सर्वांना जय जिजाऊ. आज जे मी आमरण उपोषणासाठी बसत आहे त्याचं कारण म्हणजे मी जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागणीला समर्थन म्हणून या ठिकाणी उपोषणासाठी बसत आहे. आणि आमच्या मागण्या अशा आहेत या उपोषणासाठी. मुळात आम्ही ओबीसी आहोत. विदर्भातला मराठा ओबीसी आहे, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी आहे, खानदेशात आम्ही फिरलो, खानदेशात पण ओबीसी आहे. पाटलासोबत माझा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा झालेला आहे. आम्हाला त्या त्या ठिकाणी लोक भेटलेले आहेत, त्या त्या ठिकाणी त्यांच्या जातीचे पुरावे आणलेले आहेत. मराठवाड्यातलाच का मराठा या ठिकाणी ओबीसी, हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद आहे ओबीसी म्हणून. त्याच्यामुळे आम्हाला वेगळं मागायची, वेगळं सांगायची कशाचीही गरज नाही. आम्हाला ओबीसी आम्ही मुळात आहोत. आमचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं आणि आरक्षणामध्ये घालावं 50%च्या आत, एवढीच आमची मागणी आहे. त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपोषण करत आहोत.